सावरकरला माझा तप सेवा सुमिरनचा हा योग भारत मातेचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं. आणि योगायोग असा की ही जी दगडी इमारत दिसतं तर हे इराणी 86 वर्षाचे गृहस्थ आहेत. त्यांचा हा 10 एकर असं ही फॉर्म आहे, ते भारत सरकारने त्यांना गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्यांनी अतुल साहस आणि हे केल्यामुळे त्यांना सरकारनं हे बक्षीस दिलं. त्यांची मुलं बाळं म्हणे अमेरिकेत आहेत, पण तो केअरटेकर बोलला की त्यांनी लग्नच केलं नाही, गॉड नोज, पण ते एकटेच असतात. तो केअरटेकर त्यांना 2 वेळ जेवण आणि चहा वगैरे देतो. आणि त्यांनी मग ही 100 करोडची फॉर्म या विपश्यनेला दिलेली आहे. तर हा मला खूप म्हणजे भारत मातेचाच संबंध आहे, मला इथं पाठवायला असा एक आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं. आणि सारखे मला 7ही दिवस हा जो ग्रेट माणूस आहे सुभाष पाळेकरजी यांच्याबद्दलच सारखे विचार यायचे, मंगलमैत्री यायची की लाल बहादूर शास्त्रींनी फक्त जय जवान म्हटलं, किंवा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचं आसूड, शेतकऱ्यांचं दुःख सक्त हे केलं. पण या माणसानं स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवून देशाला परिवर्तनाची एक नवीन वाट दाखवली. तर त्यांच्यावरच बरेच विचार यायचे. आणि मग त्यांचं पंचस्तरीय आत्मचरित्र लिहिलं जावं, म्हणजे शाळेतली 5व्या वर्गापासून तर 12वीच्या मुलांच्या मानसिकतेचं, शेतकऱ्यांच्या मानसिकतेचं, कर्मचाऱ्याच्या मानसिकतेचं, नंतर IAS अधिकारी किंवा जागतिक स्तरावरच्या मानसिकतेचं आत्मकथन, अशा प्रकारचे विचार आले. यानंतर सुभाष पाळेकर साहेबांवर डॉक्युमेंटरी बनवली जावी. बेलोऱ्याला म्हणजे सुभाष पाळेकर फॉर्म विद्यापीठ असं विद्यापीठ सुरू व्हावं. कारण हा एवढा जहाल मनुष्य आहे की फटकळपणे म्हणतो की ह्या विद्यापीठातलं शिक्षण हे कृषीचं बरोबर नाही. आणि ते त्यांनी बाय नेम सांगितलं आणि ग्रॅज्युएशन थांबवलं त्यांनी त्यासाठी, आणि ती कॉलेज सोडून दिलं आणि आपलं आयुष्य अर्पण केलं. तर अशा रीतीनं सुभाष पाळेकर साहेबांचं अक्षरधामप्रमाणे तिथं मॉडेल नगरी व्हावी, म्हणजे येणाऱ्या ज्या पिढ्या असतील त्यांना त्यांचं आत्मकथन, त्यांचे संशोधन प्रोजेक्ट हे सर्व तिथं दिसतील. आणि यासाठी भारत सरकार किंवा गुजरात, हरियाणा, चंदीगड, तामिळनाडू सरकार यांनी पुढाकार घ्यावा. अशा प्रकारचे त्यांच्याविषयी खूप विचार मला आलेत. त्यानंतर तप सेवा सुमिरनबद्दलसुद्धा अयोध्येच्या राम मंदिरच्या बाजूला या मॉडेल याची रचना व्हावी तप सेवा सुमिरनची. त्यात बद्रीनारायण त्रिपाठी वगैरे असा भाग, नाथ बंधुदास राज्यपाल यांच्या कहाण्या. त्यानंतर राष्ट्रसंघातसुद्धा याचा प्रचार व्हावा. त्यानंतर हे जे वृद्ध IAS लोक आहेत, महाराष्ट्रात जवळपास 500 आहेत, तर यांनी जर आपलं जीवन अर्पण केलं, कोणी आत्मकथन लिहील, कोणी काय करेल, तर देश परिवर्तनात एक फार मोठा सहभाग होऊ शकेल. असे देशविषयकच विचार आले. आणि मला माझ्या नातवंडाची घराची खूप आठवण यायची, परंतु ती आठवण मारून मी प्रत्येक क्षण देश हितासाठी कसा खर्च होईल यासाठी खर्च केला. आणि अनेक प्रोजेक्ट मी लिहून काढलेत, तर याचा मला आनंद वाटतो. आणि आता मी जास्तीत जास्त घरी राहून जेव्हा मला कॉल येईल किंवा जेव्हा वातावरण निर्मिती होईल तेव्हाच मी दौऱ्यावर जाईल. उदाहरणार्थ अण्णा हजारे साहेबांनी जर मला भेटीची वेळ आणि तारीख दिली तर त्यांना जाऊन त्यांचंच आदर्श ग्राम करण्याचा माझा मानस असेल, किंवा प्रसन्नाला सांगून हिवरे बाजार व्याधीमुक्त दवामुक्त करण्याचा माझा एक मानस असेल. अशा प्रकारचे विचार मला आले. आणि मी कुटुंबाला दुःख देऊन ह्या थोर समाजसुधारकांसाठी त्यांच्या पावलावर पाऊल धरून प्रेरणा घेतली. एका ठिकाणी मला अक्षरशः वाईट वाटलं की सुभाष पाळेकर साहेब म्हणतात की त्यांनी ग्रॅज्युएशनही सोडून दिलं आणि वयाच्या 40 वर्षी त्यांना बळीराजा पुणे
मासिकात नोकरी मिळाली तर तीसुद्धा त्यांनी 2 वर्षांनी सोडून दिली. तर असे त्यागी लोक पाहून मी माझ्या कौटुंबिकाला आवर घातला. माझा हा दौरा अत्यंत यशस्वी झाला असं मला वाटतं.